अहिल्यानगर गोमांस प्रकरणी एक जण ताब्यात. अहिल्यानगर शहरातील कोठला परिसरात असलेल्या नाल्यात मंगळवारी 16 सप्टेंबरच्या दिवशी गोमांस आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी 6 तासाच्या आत गोवंश कत्तल करून कत्तलीतील मांसाचे उर्वरित अवशेष कोठला येथे फेकणारा आरोपी जेरबंद केला आहे. घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ सूत्र हलविली. व्यावसायिक कौशल्याचा वापर करून तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्ह्याचे ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्यावरील 2 इसमांचा शोध घेतला. ही गाडी आरोपी तरबेज आबिद कुरेशी राहणार व्यापारी मोहल्ला झेंडी गेट जिल्हा अहिल्यानगर याची असल्याचे निष्पन्न झाली. त्याची चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याने 2 बैल गोवंश यांची राहते घरी कत्तल करून त्याचे मांस विक्री केले आहे. कत्तल केल्यानंतर कत्तलीतील वेस्ट मांस व अवशेष हे फेकून देण्याकरिता ओळखीचे 2 विधी संघर्षित बालक यांना मोपेड गाडी देऊन त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले. हे वेस्ट मांस व अवशेष त्यांनी कोठला बस स्थानक रोडकडेला फेकून दिले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली असून विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी 40,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.